शिवसेनेच्या फायर ब्रँड आजी आपल्या सोबत आता आहेत. फार दमलाय तुम्ही, मी समजू शकते. खूप मीडिया बाईट झालेत, पण तरी सुद्धा तुम्ही या ज्या ऊर्जेनं या मोर्चामध्ये सहभागी झालेत म्हणून तुमच्याशी बोला असं वाटतं. आजी, वय काय आहे, कुठून आलायत, कुणाच्या बाजूने आहेत आणि काय भूमिका आहे? राज ठाकरे, उद्धव साहेबांबरोबर आहे. बाळासाहेबापासून काम केले मी शिवसेनेमध्ये. माझ्या घरी साहेब आलेले होते, त्यांना खूप हे करतात. ते आता हे मोर्चामध्ये सामीलमध्ये जेव्हा तेव्हा मोर्चा असतो तेव्हा मी येतेच, म्हणजे मला आवड आहे. आपला पक्ष कुठं जाता कामा नाही, आपला पक्ष चांगला, शिवसेना ही पुढे राहिली पाहिजे. किती वर्षांपासून शिवसेनेसाठी तुम्ही काम करता? माझं लग्न झालं तिथपासून मी शिवसेनेमध्ये काम करते. म्हणजे माझे सासरे बी बोलायचे, जा तू, बिनधास्त पाठवायचे मला, म्हणजे तिथपासून मी काम करते बाळासाहेबांपासून. मतचोरीचा मुद्दा आहे आजी. गेल्या अनेक दिवसांपासून या संदर्भातल्या पत्रकार परिषदा होत आहेत आणि भूमिका मांडल्या जातात. काय वाटतं? चोरीचा मामला आहे म्हणूनच साहेबांनी निर्णय घेतलेला आहे. हे आत्ताच झालं पाहिजे, नंतर होता कामा नाही, म्हणून साहेबांनी हे निर्णय घेतलेला आहे आणि ते होणार साहेबांच्या बाजून. ठीक आहे, तुमची स्टाईल जरा आम्हाला दाखवा आमच्या प्रेक्षकांसाठी. झुकेंगे रे, चला चला. थँक्यू सो मच आजी. तर ह्या होत्या शिवसेनेच्या फायर ब्रँड आजी. फार आपल्याला त्यांना थकवायचं नाही आहे, कारण गेल्या थोड्या वेळापासून प्रचंड बाईट्स देऊन झालेले आहेत, आपली भूमिका मांडून झालेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सगळ्या मोर्चांमध्ये, सगळ्या त्यांच्या भूमिकांमध्ये पाठीशी असणाऱ्या आणि ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या अशा या आजी होत्या. आपण पाहिलं की मतचोरीच्या विरोधामध्ये जे काही आंदोलन सध्या विरोधकांचं सुरू आहे, सत्याचा मोर्चा असं या मोर्चाचं नाव आहे आणि आज मुंबईमध्ये हा मोर्चा पार पडतोय. तर या मोर्चामध्ये त्या सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि झुकेगा नाही साला असं म्हणत आता या मतचोरी आणि मतदार याद्यांमधील घोळ्याच्या विरोधामध्ये या आजींनी आपली भूमिका आणि अर्थातच आपल्या पक्षाची सुद्धा भूमिका दाखवलेली आहे. त्यांच्या या ऊर्जेबद्दल आणि या एकंदरच मोर्चाबद्दल तुमची काय मत आहेत, तुमच्या काय भावना आहेत, नक्की आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका.